वैभवलक्ष्मी मातेच्या पहिल्या शुक्रवारची व्रताची पूजा मी तुमच्याशी शेअर केली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर त्याच्याखाली बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की कसं करायचं, काय करायचं, या व्रताचे नियम काय. तर मी ज्या पद्धतीने व्रत आत्तापर्यंत करत आली आहे तेच तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्रताची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पूजा सायंकाळीच केली जाते. सकाळी किंवा दुपारी ही पूजा केली जात नाही. तिने सांजेच्या वेळी पहिल्यांदा आपल्या देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर पूजेची मांडणी करायची. पूर्वेकडे तोंड करून बसायचं. जिथे पूजा करणार आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्या ठिकाणी रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती मांडायचा पाट. पाटावरती शक्यतो लाल वस्त्रच अंतरा. एखादे ब्लाऊज पीस, अस्तरचा पीस किंवा आता मार्केटमध्ये कितीतरी डिझाईनचे वस्त्र मिळतात देवाचे, ते आणले तर अतिउत्तम. फक्त निळा, जांभळा, काळा असे पीस वापरू नका आणि लाल वस्त्र नसेलच तर हिरवा अंतरलं तरी चालतं. त्यानंतर एक तरी दिवा तुपाचा लावा. आता पूजेला सुरुवात करायच्या आधी सगळ्यात आधी आपण दिव्याची पूजा करून घेतो. दीपपूजन झाल्यानंतर तांदळाची रास घातलेली आहे मी आपल्या गणपती बाप्पासाठी आणि एक मूठ तांदळाची रास आपल्या कलशासाठी. कलशाच्या राशीवरती काढायचं आहे हळदी कुंकाचं स्वस्तिक. आता हळदी कुंकाचं स्वस्तिक जरा अवघड पडतं तरी सुद्धा ते प्रयत्न करून तुम्ही काढा, कारण की हे या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर कलश कसा तयार करायचा हे तर सगळ्यांना माहिती आहे. हळदी कुंकाचं एक स्वस्तिक काढायचं. हळदीच्या आणि कुंकवाच्या 8 उभ्या रेषा ओढायच्या. कलशामध्ये सुपारी, नाणं, अक्षदा, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हा कलश आपण स्वस्तिक काढलेल्या तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे. आता या पूजेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. इथे कलशावरती नारळ न ठेवता असं तांदळाने भरलेली वाटी ठेवायची. तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती ठेवा, नसेल तर फोटो ठेवला तरी चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या पूजेमध्ये लागतं ते म्हणजे स्त्रीयंत्र. आता माझ्याकडे आहे, तुमच्याकडे नसेल तर मार्केटमध्ये हे सहज मिळतं, तुम्ही घेऊ शकता. आणि नसेल तरी मी पुढे सांगते काय करायचं. त्यानंतर आता पहिल्या शुक्रवारी संकल्प घ्यायचा आहे. पुस्तकात आहे ओम केशवाय नमा, ओम माधवाय नमा, ओम वैष्णवे नमा असं म्हणत आधी पाणी तामानात सोडायचे. त्यानंतर संकल्प घ्यायचा. अक्षदा, हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचं. आता संकल्प घेताना कसं म्हणायचं, आपलं स्वतःचं नाव बोलायचं. तुम्ही किती शुक्रवार करणार आहे, 11 किंवा 21 इतके शुक्रवार मी हे व्रत करणार आहे. निर्विघ्न माझे सगळे व्रत पार पडू दे, मला या व्रताचं फळ मिळू दे, एवढं साधं सोपं तुम्ही बोलायचं आहे. आता पूजेला सुरुवात करायची. सगळ्यात आधी गणपती बाप्पा म्हणून ठेवलेल्या सुपारीची पूजा करायची आहे. त्यानंतर पूजेमध्ये तुम्ही जो कोणता दागिना ठेवणार आहे तोच दागिना 11 किंवा 21 शुक्रवारी ठेवायचा आहे. तो दागिना स्वच्छ धुवून पुसून त्याची मनोभावे पूजा करायची आणि त्या दागिन्याला वाहायचं आहे लाल फूल. या पूजेमध्ये लाल फूल खूप महत्त्वाचं आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. ज्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करत आहात ती इच्छा बोलायची आहे. लक्ष्मी मातेच्या मूर्तीची आणि श्रीयंत्राची पूजा पण करून घ्यायची. त्यानंतर कथा वाचायची. ही पूजा अत्यंत साधी, सरळ, सोपी आहे. यामध्ये काही चुकण्यासारखं नाहीये आणि जरी चुकलं तर देव सगळं समजून घेत असतो. कोणतीही पूजा करताना विश्वास, पॉझिटिव्हिटी आणि श्रद्धा खूप महत्त्वाची असते, एवढं लक्षात ठेवा. आणि हे व्रत तुम्ही जर मनापासून केलं ना तर 11 शुक्रवार व्हायच्या आधीच तुमची इच्छा पूर्ण होणार, याची मी गॅरंटी देते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. या पुस्तकामध्ये अष्टलक्ष्मीचे फोटो आहेत, त्यांचं पण मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. त्या फोटो खाली लिहिलेलं असतं, हे लक्ष्मी माते, तू जसं सत्यवतीला फळ दिलंस तसं आम्हा सर्वांना दे. आता सत्यवतीच्या जागी शीलाचे पण आहे, सुमनची पण कहाणी आहे. कहाणी एकच, फक्त त्यामधले नावं बदललेले आहेत, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. त्यांचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर लक्ष्मी स्तवन म्हणायचं. त्यानंतर त्याचाच मराठीत भावार्थ आहे, तो पण वाचायचा आहे. या पुस्तकामध्ये 4 ते 5 कथा आहेत. बक्षीस मिळालं, कर्जापासून मुक्तता झाली, मुलीचं लग्न झालं. पण आपण ही वैभवलक्ष्मी मातेची व्रतकथा आहे ना, हीच वाचायची असते. 15 ते 20 मिनिटं लागतात ही कथा वाचायला. तुम्हाला जर वाचायला येत नसली तर तुम्ही दुसऱ्यांकडनं वाचून घेतलीत तरी चालेल. आणि तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर या पुस्तकाच्या मागे जे श्रीयंत्र आहे त्याला हळदी कुंकू लावून त्याचं सुद्धा मनोभावे दर्शन घेतलं तरी चालतं. कथा वाचून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आणि लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची. आरती जर तुम्ही केली नाही तर पूजा पूर्ण होणार नाही. त्यानंतर हा लक्ष्मी महिमा आहे, हा 3 वेळा वाचायचा आहे. त्याच्या खाली मराठीत भावार्थ आहे, तो सुद्धा वाचायचा आहे. आणि मग तुम्ही जो काही घरात गोडाचा पदार्थ केला असेल नैवेद्यासाठी त्याचा नैवेद्य दाखवायचा. नसेल तर तुम्ही खडीसाखर, गूळ याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. तर अशा प्रकारे साधी, सोपी आणि अत्यंत फलदायी अशी पूजा आपली संपन्न झाली. तर तुमचे असे बरेच प्रश्न होतात की नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का, नारळ कधी ठेवायचा, कोणत्या शुक्रवारपासून व्रत चालू करायचं. तर आता व्रत चालू करताना कोणताही शुक्रवार चालेल, कोणत्याही महिन्यातला, फक्त त्या शुक्रवारी अमावस्या किंवा एकादश नसावी. आता तर श्रावण महिना जवळ येते म्हटल्यावरती श्रावण महिन्यात जर व्रत चालू केलं तर अतिउत्तम. मी मार्गशीर्ष महिन्यात चालू केलं होतं. तर बऱ्याच ताईंचा हा एक प्रश्न होता की नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का.
ते खायचं की नाही हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. पण जर तुम्ही शुक्रवारचं एकदा का व्रत चालू केलं तर आयुष्यभरात कधीच शुक्रवारी नॉनव्हेज नाही खाल्लं तर तुमच्यासाठी ते खूप चांगलं ठरेल. आणि उद्या आता तुम्ही व्रत करणार आहे तर आदल्या दिवशी गुरुवारी नॉनव्हेज खायचं नाही. एखादा शुक्रवार जरी तुम्ही स्किप केला तरी त्या शुक्रवारी सुद्धा तुम्ही नॉनव्हेज खायचं नाहीये. आणखीन एक प्रश्न होता की नारळ कधी ठेवायचा. तर नारळ हा शेवटच्या शुक्रवारच्या पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना तो वाढवायचा आहे. तर आता उपवास सोडायला मी अगदी साधा मेनू केला होता. गवारीची भाजी, चपाती, वरण भात, गोड शिरा. अजूनही तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता. मी त्यांचं उत्तर नक्कीच देईल. जय माता वैभवलक्ष्मी.